पवित्र परमेश्वरा, प्रभू राजा, या वेळामध्ये आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येतो. आम्ही तुझे आभार आणि तुझे उपकार मानतो की आजची एक सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनामध्ये जोडलीस. प्रभू राजा, या वर्षाच्या या शेवटल्या रविवारी आम्हाला तुझ्या पवित्र भवनामध्ये, तुझ्या पवित्र स्थानामध्ये तू घेऊन आलास. परमेश्वरा, तू आम्हाला अनेक प्रकारचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आले आणि परमेश्वरा, हे आशीर्वाद केवळ तू देऊ केलेस. परमेश्वरा, अनेक समस्या आमच्या जीवनामध्ये आल्यात, परंतु त्या प्रत्येक समस्यातून तू आम्हाला सोडवलंस. अनेक प्रकारचे आजारपण आमच्या जीवनामध्ये आलेत, परंतु त्या प्रत्येक गोष्टीतून प्रभू तू आम्हाला सोडवलंस. राजा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो की परमेश्वरा, आणखी कुठले आशीर्वाद जर आमच्या जीवनामध्ये राहिले आहेत प्रभूजी, त्या प्रत्येक आशीर्वादाचा प्रारंभ परमेश्वरा आजच्या या वचनाच्या द्वारे तुझ्या लेकरांच्या जीवनात तू प्रदान कर. राजा, येणाऱ्या वर्षामध्ये परमेश्वरा तुझ्या लेकरांच्या जीवनात ते प्रत्येक आशीर्वाद तू मोकळे कर. राजा, अशा मी तुझ्याकडे विनंती करतो. आणि परमेश्वरा, या वचनाच्या द्वारे तुझ्या प्रत्येक लेकरांची तू आज भेट घे. प्रत्येक अडगळण विघडण प्रभूजी तू दूर कर. तुझं सामर्थ्य परमेश्वरा तुझ्या लेकरांच्या जीवनात तू प्रदान करत प्रत्येकांना तुझ्या कृपेने आणि दयेने तू भरव. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन, आमेन. थँक्यू लॉर्ड. तुम्हाला प्रत्येकांना शालोम, प्रभूची शांती, प्रभूचा आनंद आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करो. आणि आजच्या या वेळामध्ये आम्ही प्रत्येक जण प्रियांनो 2025 या वर्षाच्या या शेवटल्या रविवारी प्रभूच्या पवित्र स्थानामध्ये, प्रभूच्या भवनामध्ये आम्ही एकत्रित आलेलो आहोत. आणि आजच्या या समयात आम्ही प्रभूच्या पवित्र वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि आजचा जो आपला जो विषय आहे तो प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रत्येकांना अपेक्षा जी आहे त्या अपेक्षेला धरून प्रियानो आजचं वचन परमेश्वर आजचा विषय आपल्याला देत आहे. आशीर्वाद. हा आशीर्वाद प्रत्येक व्यक्ती अपेक्षित करतो, परंतु आम्ही गेल्या संपूर्ण वर्षामध्ये, गेल्या दिवसांमध्ये आम्ही आशीर्वादासाठी प्रार्थना केली असेल, परंतु आणखी काही आशीर्वाद असतील की जे आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळाले नसतील, त्याची आम्ही आज सुद्धा वाट पाहत असू. प्रियांनो, आजचं हे वचन ऐकल्यानंतर ते आशीर्वाद तुम्हाला नक्की समजेल की ते आशीर्वाद तुमच्या जीवनात परमेश्वर त्याचा आरंभ तो नक्की केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही एक वचन वाचणार आहोत. या वचनाला वाचण्या अगोदर आम्ही परत एकदा त्या एदेन बागेकडे जातो. एदेन बाग, की ज्या एदेन बागेत परमेश्वराने सर्व समृद्धी देव केली होती. त्या एदेन बागेमध्ये परमेश्वराने सगळ्या गोष्टी सुखसुविधाच्या स्वरूपाने परिपूर्णतेने आदाम आणि हवेसाठी दिल्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टी परमेश्वराने दिलेल्या असताना सुद्धा त्या एदेन बागेमध्ये ज्या वेळामध्ये आदाम आणि हवा एक आज्ञा ते मोडतात, ती आज्ञा मोडल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये प्रियांनो त्यांना कळतं की ते नग्न आहेत आणि त्यानंतर ते झुडपाच्या मागे जाऊन ते लपतात. या सगळ्या घटना आपल्याला प्रत्येकाला माहिती. ते वचन आम्ही वाचूयात. जुन्या करारामध्ये उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 3 आणि वचन 9 मध्ये, जेनेसिस चॅप्टर 3 वर्स 9, उत्पत्ती 3 आणि वचन 9. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. ओके. प्रभू परमेश्वर हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करो. प्रियांनो, पवित्र शास्त्रातील या भागात आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर आदामाशी जोपर्यंत आदामाने आणि हवेने चूक केली नाही, पाप केलं नाही, त्यांनी अपराध केली नाही, त्यांनी अवज्ञा केली नाही, तोपर्यंत परमेश्वर रोज आदामाशी भेट करायला येत होता. रोज परमेश्वर आदामाशी हवेशी तो बोलत होता. आणि या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये आदामाला एक आज्ञा दिली होती, ती आज्ञा काय होती?
या बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका, खाल तर मराल, खास मराल असं म्हटलंय. तुम्ही मराल, खास मराल. सो परमेश्वराच्या या आज्ञेला त्यांनी पालन करण्याची आवश्यकता होती, परंतु त्यांनी ती आज्ञा मोडली, ती आज्ञा तोडली आणि जी चूक त्यांनी करायला पाहिजे नव्हती ती चूक त्यांनी केली. आणि ती चूक केल्यानंतर जे फळ त्यांनी खाल्लं, त्या फळ खाल्ल्यानंतर आदाम आणि हवेला आपल्या चुकीची जाणीव झाली. आणि वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की त्या ठिकाणामध्ये ते जाऊन लपले आणि लपल्यानंतर त्या ठिकाणामध्ये परमेश्वराचा जो आवाज आहे ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडामागे लपली. आणि लपल्यानंतर परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? पवित्र शास्त्र एक वचन आम्हाला सांगतं, इब्री लोकासपत्र याचा अध्याय 4 आणि वचन 13 मध्ये, हिब्रू चॅप्टर 4 वर्स 13 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं, इब्री 4 आणि 13 मध्ये, की प्रत्येक जी निर्मिती आहे ती परमेश्वराच्या दृष्टीच्या समोर आहे, कोणीही परमेश्वराच्या दृष्टीच्या आड नाही. वाचूयात इब्री 4 आणि वचन 13. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर त्याच्याबरोबर आपला संबंध आहे. त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेले आहे. हालेलुया. सो प्रत्येक निर्मिती परमेश्वराच्या दृष्टीच्या समोर आहे. आता इथं आदाम कुठं लपला? वचन सांगतं की तो बागेतील झाडामध्ये तो जाऊन लपला. आता इथं आदाम लपला, आदाम परमेश्वराला दिसत नसेल का? हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचतो, नीतिसूत्रे 15 आणि वचन 3 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगतं, वाचूयात. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 15 वर्स 3, नीतिसूत्रे 15 आणि वचन 3. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. मग इथं परमेश्वराला आदाम दिसत नसेल का? हालेलुया. हालेलुया. सर्वजण माझ्या बरोबर आहात? या ठिकाणामध्ये आदाम या झाडांमध्ये जाऊन लपला. आदाम परमेश्वराला दिसत नसेल का? नक्कीच दिसतोय. तरी परमेश्वर काय विचारतोय? तू कोठे आहेस? वेअर आर यू? आज परमेश्वर सुद्धा आम्हाला विचारतोय की तू कोठे आहेस. कारण आम्ही सुद्धा कधी कधी प्रियानो आदामासारखं आम्ही चुकतो, आदामासारखं कधी कधी प्रियानो आम्ही सुद्धा भटकतो, आम्ही सुद्धा लपतो, आम्ही सुद्धा प्रियानो असं वागायला लागतो की परमेश्वराला काहीच दिसत नाही. प्रत्येक गोष्ट देवाचं वचन स्पष्टतेने सांगतं की परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहे, त्याच्या समोर निर्मिती त्याच्या आड नाहीये. प्रत्येक निर्मिती त्याच्या समोर आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण त्याच्या समोर आहोत. असं कुठंच होऊ शकत नाही की आम्ही त्याच्या दृष्टीच्या आड जाऊ शकतो. अशी कुठली जागा आहे का? नाही. आम्ही कुठेही भूतलावरती कुठेही पळून गेलो तरी परमेश्वर आम्हाला पाहू शकतो. हालेलुया. हालेलुया. आम्ही आकाशामध्ये गेलो ना, तिथेही परमेश्वर आम्हाला पाहिजे. म्हणून आम्ही असं कधीच म्हणू शकत नाही की परमेश्वर आम्हाला पाहू शकणार नाही. आम्ही या जमिनीच्या किती खोल जरी गेलो, या समुद्राच्या किती खोल जरी आम्ही गेलो, तिथंही परमेश्वर आम्हाला पाहिजे. योनाने प्रयत्न केला होता लपण्याचा. हालेलुया. त्याला कुठं जायला सांगितलं होतं? निनिवेला. तो गेला कुठं? तार्शिसस. आणि तार्शिसस जात असताना त्याने त्या जहाजाच्या सर्वात खोल असलेल्या त्या खोलीमध्ये जाऊन तो झोपला. त्या ठिकाणामध्ये जाऊन तो निजला. आणि वचन सांगतं की त्या ठिकाणामध्ये, त्या समुद्रामध्ये इतकं भयंकर वारं वादळ सुटलं की त्यांची जहाज आता बुडणारच होते. परंतु त्या वेळामध्ये त्या लोकांनी काय केलं? चिठ्ठ्या टाकल्या आणि योनाचं नाव आलं. योनाला वाटलं मी जाऊन लपलो तर परमेश्वराने मला पाहिलंच नाही. हालेलुया. मी कोठे आहे परमेश्वराला माहीतच नाही. हालेलुया. आणि त्या वेळामध्ये आम्हाला वचन सांगतं की योनाला पकडून
पाण्यामध्ये टाकण्यात आलं, परंतु त्या लोकांना भीती वाटली. हालेलुया. कारण त्याने सांगितलं की मी जिवंत देवाचं मी सेवक आहे, मी जिवंत देवाचं मी दास आहे. त्याने मला अशी जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी मी पूर्ण न करता मी आज्ञा मोडली आणि आज्ञा मोडल्या कारणाने या सर्व समुद्रामध्ये काय आलं? वादळ आलं. आणि आता तुम्ही काय करा, मला पाण्यामध्ये उचलून फेकून द्या. हालेलुया. सो आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेस पियांनो लपतो, बऱ्याच वेळेस आम्ही सुद्धा इकडे तिकडे जातो, आम्ही सुद्धा कुठेतरी जातो आणि परमेश्वर आम्हाला विचारतो की तू कुठे आहेस? हालेलुया. लपण्याचं कारण काय आहे? आदम का लपला? आदामाने आज्ञा मोडली, आदामाने चूक केली, आदामाने परमेश्वराने दिलेला शब्द त्याने अवमानला आणि त्याने ज्याचं ऐकावं नाही त्याचं त्याने ऐकलं, सैतानाचं त्याने ऐकलं. आणि सैतानाचं ऐकल्या कारणाने पियांनो आदामाच्या जीवनामध्ये अशा गोष्टी आल्या की त्या गोष्टीच्या कारणाने तो परमेश्वरापासून दुरावला गेला. परंतु परमेश्वर त्याला असं का बरं विचारतोय की तू कुठे आहेस? याच्या मागचा थोडासा हेतू जर आम्ही विचार केला तर आम्हाला लक्षात येईल की परमेश्वराला या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर आहे. ही गोष्ट सुद्धा परमेश्वराच्या डोळ्यासमोर होती की तो फळ खातोय, हवा सुद्धा फळ खाते. या सगळ्या गोष्टी त्याच्या समोर आहे, परमेश्वराच्या समोर आहे. परमेश्वराने का बरं नाही थांबवलं त्यांना? हा सुद्धा प्रश्न आहे ना. बऱ्याच वेळेस काही जण म्हणतात की मग परमेश्वराला माहिती होतं ना की मी असं चुकतो, मग परमेश्वराने का नाही थांबवलं? हालेलुया. परमेश्वराने अगोदर आम्हाला आज्ञा दिल्या, आम्हाला त्याने शब्द दिले, त्याने अगोदर आम्हाला सांगितलंय. आम्हाला निर्णय करायचा आहे की आम्हाला चूक करायची की नाही करायची, पाप करायचे की नाही करायचं, देवाचे शब्द मानायचे की नाही मानायचे, कोणाचे शब्द मानायचे, कोणाला जास्त महत्व द्यायचं, याची बुद्धी, याचं ज्ञान, याचं चातुर्य, त्याने शहाणपणा आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला ठरवायचंय. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने आम्हाला सगळ्या गोष्टी दिल्यात ना. तो त्या ठिकाणामध्ये थांबू सुद्धा शकला असता, परंतु नाही. परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली आणि परमेश्वराला पाहायचंय की तो व्यक्ती आज्ञा पालन करतो की नाही करतो. आज सुद्धा परमेश्वराने आम्हाला आज्ञा दिलाय आणि परमेश्वर हे सुद्धा आमच्याकडनं पाहतोय की आम्ही सुद्धा त्याच्या आज्ञा पालन करतो की नाही करतो. हालेलुया. ख्रिसमसच्या दिवशी बसायला जागा नव्हती. हालेलुया. आणि आज जागा आहे. बोल येशू मसीह की. परमेश्वराचं वचन एक आज्ञा आम्हाला दिलेली आहे की शाब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पहा. काय करायचंय? आठवण ठेवायची अगोदर आणि नंतर पवित्रपणे पाळायचं आहे. पाळक साहेब आठवडाभर फार थकलो आम्ही, अजून काही जणांचा थकवाच नाही गेला. ख्रिसमस हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, परंतु ख्रिसमस एका दिवसासाठी नाहीये, तर आमच्यासाठी रोज ख्रिसमस असला पाहिजे. हालेलुया. त्या प्रभूचा जन्म आमच्या जीवनामध्ये एकदा झालेला नाहीये, तर रोज आमच्या जीवनामध्ये जन्माला येणं गरजेचं आहे. हालेलुया. रोज त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये तो नवीन देतो. रोज नवीन प्रकारचा अनुग्रह, नवीन प्रकारची दया तो आमच्या जीवनामध्ये देतो. तर याचा अर्थ हा आहे की तो रोज आमच्या जीवनामध्ये येऊ इच्छितो, रोज आमच्या जीवनामध्ये तो आम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. आणि म्हणून पियांनो या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने आदामाला त्या ठिकाणामध्ये नाही थांबवलं, तर परमेश्वराने या ठिकाणामध्ये आदामाचा निर्णय चाचपलाय. प्रिया, हवेचा निर्णय त्या ठिकाणामध्ये परमेश्वराने चाचपला. कदाचित परमेश्वर आम्हाला सुद्धा चाचपतोय, पारखतोय. उसे बोलता है जाचना. हालेलुया. तर आम्हाला रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने पियानो तो आम्हाला चाचपतोय की आम्ही त्या परीक्षेमध्ये खरं उतरतो की नाही उतरतो. हालेलुया. एक छोट्याशा उदाहरणावरून आम्हाला लक्षात येईल की कधी कधी एखाद्या व्यक्तीला आम्ही पैसे दिले, समजा 100 रुपये आम्ही दिले आणि त्या व्यक्तीने आपण एखादी वस्तू खरेदी केली आणि त्या वस्तूची किंमत 20 रुपये झाली आणि त्या व्यक्तीने आम्हाला 90 रुपये वापस दिले. ती सुद्धा आमची चाचपण्याची वेळ आहे. आम्ही त्या व्यक्तीला परत 10 रुपये द्यायला पाहिजे. हालेलुया.
ती आमची चाचपण्याची वेळ आहे. परमेश्वर अनेक गोष्टीने आम्हाला चाचपतो, अनेक वेळेस परमेश्वर आम्हाला पारखतो. परंतु या ठिकाणामध्ये मी पाहतो की परमेश्वराने कदाचित आदामाला सुद्धा या ठिकाणामध्ये चाचपलंय, पारखलं. परमेश्वराची पारखण्याची पद्धती वेगळी आहे. आणि या ठिकाणामध्ये परमेश्वराने आदामाला हवेला पारखल्याची ही सर्व घटना आम्हाला पाहायला मिळते. ज्ञान दिलंय, बुद्धी दिली, चातुर्य दिलं, सत्ता दिली. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने ज्या वेळामध्ये आदामाला आणि हवेला जो आशीर्वाद दिला, परमेश्वराने का आशीर्वाद दिला त्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं, पहिल्या अध्यायामध्ये, तर वचन 27 आणि 28 आम्ही वाचतो. जेनेसिस चॅप्टर 1 वर्स 27-28. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, तर नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. हालेलुया. प्रभूने अशा प्रकारचा आशीर्वाद दिला की या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करा, सत्तेखाली आणा, सत्तेत आणा. हालेलुया. परमेश्वराने सत्ता देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी या मनुष्याची निर्मिती परमेश्वराने केली. परंतु आम्ही पाहतो की मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या वेळामध्ये परमेश्वराने आशीर्वाद देऊ केले, परमेश्वराने सत्ता देऊ केली, या सत्तेचा उपयोग त्याने आपल्या जीवनामध्ये योग्य निर्णयासाठी करायला पाहिजे होता. परंतु प्रियांनो, या ठिकाणामध्ये परमेश्वराने त्यांना पारखत असताना की ती आज्ञा त्यांनी पालन करायची की नाही करायची याची सर्वस्व निर्णय आदाम आणि हवेचा होता. परंतु त्यांनी त्या ठिकाणामध्ये दुसऱ्यांच्या निर्णयावरती प्रियांनो आपलं जीवन त्यांनी अवलंबलं. कधी कधी बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही दुसऱ्यांचे निर्णय ऐकून प्रियांनो आपण त्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचतो. हालेलुया. हवेने कोणाचं ऐकलं? कोणाचं ऐकलं? सैतानाचं ऐकलं. आणि हवेचं आदामाने कोणाचं ऐकलं? हवेचं ऐकलं. आज सुद्धा बऱ्याच वेळेस आम्ही दुसऱ्यांचा ऐकतो आणि आपला निर्णय आपण दुसऱ्यांचा निर्णय करतो. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला जो निर्णय करायचा आहे तो देवाच्या वचनाला धरून आम्ही करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. दुसऱ्याचं ऐकल्याने प्रियांनो आपल्या जीवनामध्ये गफलत झाल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्याचं ऐकल्या कारणाने प्रियांनो आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे ज्या गोष्टी आहेत प्रियांनो, पाप असतील, चुका असतील, अनेक प्रकारचे शाप असतील, या गोष्टी येतात. आणि या ठिकाणामध्ये याचं एक मोठं उदाहरण आदाम आणि हवा आहे. हालेलुया. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये परमेश्वराची अपेक्षा आदामाकडून काय असेल, या गोष्टीला जर आम्ही थोडस जर त्या व्ह्यूनी पाहिलं तर आम्हाला लक्षात येईल. परमेश्वराने त्याला विचारलं की आदामा तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. याच्या अगोदर आदाम परमेश्वराला भीत होता का? का बरं? ओके. आणखी याच्या अगोदर आदाम भिला का? म्हणजे आम्ही सुद्धा जर परमेश्वराची आज्ञा मोडत नाही ना तर आम्हाला सुद्धा भीती वाटत नाही. हालेलुया. आम्ही जर आज्ञा पालन करतो तर परमेश्वराची प्रियांनो आम्हाला आज्ञा मोडल्याबद्दलची जी भीती आहे ना ती भीती आमच्या जीवनामध्ये राहत नाही. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये परमेश्वराने जो प्रश्न आदामाला केला की तू कोठे आहेस, याच्या मागचा परमेश्वराचा उद्देश काय असेल आदामासाठी, की या सगळ्या गोष्टी परमेश्वराने आदामाच्या पाहिल्यात. आता आदाम माझ्याकडे येईल, मी आदामाशी बोलावं, आदामाने माझ्याशी बोलावं. मी त्याचा बाप आहे, ती माझं लेकरू आहे, कारण मी त्याला माझ्या हाताने बनवलंय. आणि माझ्या हाताने बनवलेला असताना तो माझ्याशी येऊन बोलेल, तो मला सांगेल की बापा मी चुकलो, हे परमेश्वरा मी चुकलो, मी अगम्य अशी मोठी पाप केलेलं आहे, मी तुझी आज्ञा मोडली, तू मला क्षमा कर. परंतु या ठिकाणामध्ये मी पाहतो की आदामाने क्षमा मागावी ही परमेश्वराची इच्छा असेल, हवेने परमेश्वराची क्षमा मागावी
ही परमेश्वराची इच्छा असेल, या संबंधीने परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं पाहूयात. प्रेषित 3 आणि वचन 19 मध्ये, ऍक्ट चॅप्टर 3 वर्स 19, प्रेषित 3 आणि वचन 19 मध्ये परमेश्वराचं वचन या संबंधीने आम्हाला सांगतं की या पापाबद्दल असेल, चुकांबद्दल असेल, या ठिकाणामध्ये हे वचन दिलेलं आहे. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा. अशासाठी ओके, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून काय करा? पश्चाताप करा व वळा. काय करा? काय करा? काय करा? परमेश्वराचं वचन सांगतं पश्चाताप करा व वळा. जो व्यक्ती पश्चाताप करतो, जो व्यक्ती वळतो, परमेश्वर त्याच्यावरती कृपा करतो, परमेश्वर त्या व्यक्तीवरती दया करतो, परमेश्वर त्याच्या प्रत्येक पापांची, चुकांची क्षमा देतो. कदाचित परमेश्वराची अपेक्षा, परमेश्वराची इच्छा या ठिकाणामध्ये ती असेल. ह्या परमेश्वराच्या व्ह्यूने जर आम्ही पाहिलं तर आम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. कदाचित परमेश्वराला वाटत असेल आणि म्हणूनच परमेश्वर त्याला विचारतो की आदामा तू कोठे आहेस? परंतु आदामाचं उत्तर काय आहे की मी तुझा आवाज ऐकून परमेश्वरा मी काय झालो? मी बागेमध्ये तुझा आवाज ऐकला आणि तेव्हा मी नग्न आहे म्हणून मी भिवून लपलो. ही भीती पापाच्या कारणाने मनुष्याच्या जीवनामध्ये प्रवेश करते. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्याने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाहीये. परमेश्वराचं वचन आम्ही वाचूयात. 2 तिमोथी 1 आणि वचन 7 मध्ये, 2 तिमोथियन चॅप्टर 1 वर्स 7, 2 तिमोथी 1:7 मध्ये प्रभूचं वचन काय सांगतं वाचूयात. यस. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. हालेलुया. सो आम्हाला प्रत्येकांना जो आत्मा दिलेला आहे तो कशाचा आहे? सामर्थ्याचा आहे, प्रीतीचा आहे, संयमनाचा आत्मा दिलेला आहे. आम्ही सर्वजण म्हणूया सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमनाचा. आमच्या ठाई जो आत्मा परमेश्वराने दिलेला आहे तो या प्रकारचा आत्मा आहे. तो सामर्थ्याचा आहे, प्रीतीचा आहे आणि संयमनाचा आहे. परंतु हा जो भित्रेपणा आहे, हा भित्रेपणा कशाने आला? पापाच्या कारणाने मनुष्याच्या जीवनामध्ये आला. हालेलुया. बाळक साहेब, ख्रिसमसचे दिवस आहेत. तुम्ही एदेन बागेमध्ये कुठे घेऊन गेलेत आम्हाला? हालेलुया, हालेलुया. आम्हाला ते ऐकायचं होतं, त्या विषयाकडे येतोय मी. परंतु सुरुवात ही प्रियानो त्या एदेन बागेपासूनच होते. तिथूनच सगळी सुरुवात आहे मनुष्याची. आणि म्हणून आम्ही एदेन बाग डावलून प्रियानो कधीच वचनाची पूर्तता नाही होत. एदेन बाग असेल, अब्राम, इसाक, याकोब असेल, मोशे असेल, यहोशुवा असेल, हे हिरो आहेत जुन्या करारामधले. आणि नवीन करारामध्ये जो हिरो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. सो हे जे कॅरेक्टर्स आहेत, हे कॅरेक्टर प्रियानो आम्ही दूर करून वचनाला आम्ही समजूनच घेऊ शकत नाही. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये मी पाहतो की ज्या वेळामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्याने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही, तर त्याने आम्हाला सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमनाचा आत्मा दिलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी त्या पहिल्या मनुष्याच्या ठाई असतील, त्याच्या ठाई प्रीती असेल, त्याच्या ठाई सामर्थ्य असेल, त्याच्या ठाई संयम सुद्धा असेल. हालेलुया. परंतु ही प्रीती आणि हे सामर्थ्य आणि हा संयम कधी तुटला, कधी संपला, कधी नष्ट झाला? ज्या वेळामध्ये त्याने ते फळ खाल्लं, ज्या वेळामध्ये त्याने दुसऱ्याचं ऐकलं, ज्या वेळामध्ये त्याने आज्ञा मोडली, त्या वेळामध्ये प्रीती संपली, संयम सुटला आणि सामर्थ्य सुद्धा संपला. हालेलुया. आणि त्या वेळामध्ये कशाने प्रवेश केला? भीतीने प्रवेश केला मनुष्याच्या जीवनामध्ये. आणि ही भीती केवळ पापाच्या द्वारे मनुष्याच्या जीवनामध्ये आली. परंतु आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की या आदामाच्या ठाई ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्हाला जर थोडासा आम्ही यामध्ये जर फरक जर आम्ही करायला गेलो
तर अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळतील. परमेश्वराचं वचन सांगतं की पहिला आदाम आणि दुसरा आदाम. दुसरा आदाम कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि करींच्या पत्रामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये या दुसऱ्या आदामाबद्दल सांगितलेले हा दुसरा आदाम की त्या प्रत्येक गोष्टी पहिल्या आदामाला जमल्या नाही, त्या प्रत्येक दुसऱ्या आदामामध्ये त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वराने परिपूर्ण केल्या. हालेलुया. सो पहिला जो आदाम आहे तो पहिला आदाम मातीपासून घडवण्यात आला, परंतु दुसरा आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा जन्माला आला. तो घडवण्यात नाही आला, तर तो जन्माला आला. एका स्त्रीपासून तो जन्माला आला, पवित्र आत्म्याच्या योग्य तो जन्माला आला. आणि आम्ही पाहतो की मातीतून निर्मिती आदामाची करण्यात आली, परंतु प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून आला आणि म्हणूनच तो आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जातो. जो आदामापासून आहे, जो पहिल्या आदामापासून आहे, तो मातीमध्ये जाऊन पूर्ववत मिळतो, परंतु जो दुसरा आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तापासून जो आहे तो कोणाकडे घेऊन जातो? स्वर्गामध्ये घेऊन जातो, पित्याकडे घेऊन जातो. त्यानंतर आम्ही पाहतो की पहिल्या आदामाने आज्ञा मोडली, परंतु दुसऱ्या आदामाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञांची परिपूर्णतेने पालन त्याने केलं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये त्याला वधस्तंभावरती देण्यात आलं, प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं? पूर्ण झाले आहे. त्याने आपल्या पित्याची आज्ञा पूर्णतेने मान्य केली, पूर्णतेने त्याने पालन केलं, पूर्णतेने त्याने सगळ्या आज्ञांचं पालन आपल्या जीवनामध्ये त्याने केलं. त्याने सर्व मनुष्याचे पाप स्वतःवरती घेतले आणि मनुष्याला त्याने पापातून मोकळीकता दिली आणि मनुष्याच्या ठाई त्याने तारण विधित केलं. आणि म्हणून प्रियांनो, त्याने जे महत्वपूर्ण गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणामध्ये त्याने वधस्तंभावरती बोललं की पूर्ण झाले आहे. त्याच प्रकारे प्रियांनो, पहिल्या आदामाने सैतानाचं ऐकलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाचं ऐकलं नाही. ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या अरण्यामध्ये त्या ठिकाणामध्ये त्याची परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये सैतानाने अनेक गोष्टी त्या प्रभू येशू ख्रिस्ताशी तो बोलला. सैतानाने काय म्हणलं? या धोंड्याची भाकर तो कर. सैतानाने आणखी प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व जगाचं वैभव दाखवलं. सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तो बोलला. येशूला तो त्याने अनेक गोष्टी त्याने सांगितल्या, परंतु येशूने सैतानाचं ऐकलं का? हालेलुया. परंतु आदामाने, पहिल्या आदामाने काय केलं? सैतानाचं ऐकलं. आणि त्या कारणाने आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला धमकावलं. आम्ही काय करायला पाहिजे? काय केलं पाहिजे? थोडं जोरात बोलूया. काय काय केलं पाहिजे? कोणाच्या नावात? कोणाला धमकावायचं? हालेलुया. एकमेकांना नका धमकू. हालेलुया. येशूच्या नावामध्ये सैतानाला, त्या दुरात्म्यांना तुम्ही धमकावा, ते येशूच्या नावात पळून जातील. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. सो आम्हाला पाहायला मिळतं की आणखी पहिल्या आदामाने, तो पहिला आदाम पापामध्ये बुडाला, परंतु दुसरा आदाम म्हणलेला प्रभू येशू ख्रिस्त की त्याने पापाला हरवलं. कुठल्या प्रकारचं पाप त्याने केलं नाही. आणखी आम्ही पाहतो की पहिला आदाम हा शापाने भरलेला होता, परंतु दुसरा आदाम म्हणलेला प्रभू येशू ख्रिस्त त्याने आम्हाला पापातून सोडवलं. पहिल्या आदामाच्या द्वारे प्रियांनो मनुष्याच्या जीवनामध्ये आजार आले, परंतु दुसऱ्या आदामाच्या द्वारे प्रियांनो आमच्या जीवनातील पीडा असतील, आजार असतील, त्या सगळ्या गोष्टी त्याने स्वतःवरती घेतल्या. हालेलुया. पहिल्या आदामाच्या द्वारे प्रियांनो मनुष्याच्या जीवनामध्ये मरण आलं, परंतु दुसरा आदाम म्हणलेला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये जो येशूवरती विश्वास करतो त्याला जीवन मिळते. हालेलुया. सो पहिल्या आदामाच्या द्वारे प्रियांनो मनुष्याच्या जीवनामध्ये शाप आले, भूमीवरती शाप आले, आणि प्रियांनो दुसरा आदाम म्हणलेला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे त्याने आम्हाला शापातून सोडवलं. त्याने त्याच्याद्वारे प्रियांनो आमच्या जीवनामध्ये कृपा आली, आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची दया आली. हालेलुया. पहिल्या आदामाच्या द्वारे आम्ही पाहतो की पहिल्या आदामाने काय केलं? दोष दिला. त्याने काय दोष दिला? की परमेश्वरा, जी स्त्री तुम्हाला दिली तिने मला ते फळ खायला सांगितलं, तिने ते मला फळ दिलं. हालेलुया. प्रियांनो, कदाचित त्या ठिकाणामध्ये या पहिल्या आदामाने जर चूक कबूल केली असती, त्याने म्हणलं असतं की परमेश्वरा, मी चुकलो, तुम्हाला क्षमा कर, माझ्या पापांची, माझ्या अपराधांची तुम्हाला क्षमा दे.
तर कदाचित परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये त्याला क्षमाही दिली असते. परमेश्वराला हेच ऐकायचं होतं. परमेश्वराला कदाचित हेच ऐकायचं होतं की आदम माझ्याशी बोलेल, आदम मला क्षमा मागेल, आदम मला बोलेल. परंतु आदामाने दोष द्यायला सुरुवात केली. प्रियांनो, अवज्ञा ज्या वेळामध्ये मनुष्य करतो, परमेश्वर ज्या वेळामध्ये पाप करतो, प्रियांनो, त्या पापाचं आणखी जे फळ निर्माण होतं ना, तो इतरांना दोष द्यायला लागतो. हालेलुया. मी नाही, त्याच्यामुळे झालं. मी तर करणारच नव्हतो, परंतु त्याच्यामुळे मला करावं लागलं. मी तर पिणार नव्हतो, परंतु त्याने मला दिलं म्हणून मी पिलो. हालेलुया. मला चोरी करायचीच नव्हती, परंतु त्याने मला भाग पाडलं चोरी करायला, म्हणून मी चोरी केली. हालेलुया. आज सुद्धा मनुष्य, प्रियांनो, त्या पहिल्या आदामाचे अनेक स्वभाव मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. आदामाने जर म्हणलं असतं की परमेश्वरा मी चुकलो, हवेने सुद्धा म्हणलं असतं की परमेश्वरा मी चुकले, परंतु हवेने काय म्हणलं? सर्पाने मला भुरळ घातली. आता जो सर्प आहे, जो सैतान आहे, तो आता कोणावरती तर दोष नाही देऊ शकत. दोष त्याच्यावरती आले आणि त्याच्यामुळं, आदामामुळे भूमीवरती सुद्धा शाप आला, आदामामुळं हवेवरती सुद्धा शाप आला. हवेमुळे, प्रियांनो, अनेक गोष्टी, ज्या गोष्टी आम्ही पाहतो की जर आम्ही एकमेकांना दोष देत राहतो तर त्या दोषाच्या कारणाने, प्रियांनो, तो दोष अनेक प्रकारची शाप मनुष्याच्या जीवनामध्ये आणतो. परंतु जर आम्ही पाप, आमच्या चुका आम्ही जर स्वीकारतो, आमचे अपराध जर आम्ही स्वीकारतो, तर त्याच वेळामध्ये त्या सगळ्या गोष्टी नष्ट केल्या जातात. आम्ही परत एकदा ते वचन वाचूयात. प्रेषित 3 आणि वचन 19 मध्ये. ऍक्ट चॅप्टर 3 वर्स 19. प्रेषित 3 आणि वचन 19 वचन सांगतं की आपली पापे पुसली, आपण आपली जी पापे आहे ती पुसून टाकली जावीत म्हणून तुम्ही काय करा? पश्चाताप करा व वळा. हालेलुया. हालेलुया. आदामाने पश्चाताप नाही केला, हवेनेही पश्चाताप नाही केला, मग परमेश्वराची कृपा त्यांच्यावरती कशी होईल? हालेलुया. त्यांनी जर कदाचित त्या ठिकाणामध्ये पश्चाताप केला असता तर त्यांच्यावरती परमेश्वराची कृपा झाली असती. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचे पाप, आमचे अपराध तसेच ठेवून आम्ही परमेश्वराला म्हणतो, परमेश्वरा कृपा कर, दया कर, परमेश्वर माझ्या जीवनामध्ये मला तो आशीर्वादित कर. कसं होईल? हालेलुया. पहिल्या ज्या चिंध्या आहेत ना, त्या काढून फेकावं लागतील. त्या वेळामध्ये परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. आम्ही केलेले पाप असतील, आमच्या जीवनातील अपराध असतील, आमच्या जीवनातील, परमेश्वराचं वचन सांगतं की तुमचे पापे लाखेसारखी लाल असली तरी तो आम्हाला बर्फासारखं शुभ्र आणि पवित्र करणारा तो परमेश्वर आहे. परंतु त्यासाठी पश्चातापी व्हावं लागेल, त्याच्यासाठी वळावं लागेल. हालेलुया. बिना पश्चाताप आणि बिना वळल्याशिवाय परमेश्वराची कृपा जीवनात होत नाही. त्याच्याशिवाय परमेश्वर आशीर्वादित करत नाही. हालेलुया. पहिला आदाम आणि दुसरा आदाम. दुसऱ्या आदामाच्या द्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मनुष्याच्या जीवनामध्ये काय येतात? आशीर्वाद येतात. आणि ज्या ज्या व्यक्तीच्या जीवनात येशू ख्रिस्त आला त्याच वेळेस तुमच्या जीवनात आशीर्वाद आले. हालेलुया. हालेलुया. कारण ज्या दिवशी मनुष्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद येण्याची सुरुवात आहे, प्रियांनो, त्याचं महत्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे येशू ख्रिस्तच. येशू येणंच म्हणजे, प्रियांनो, आमच्या जीवनात आशीर्वाद येणं आहे. हालेलुया. एक घटना आम्ही आठवूयात. एक घटना पवित्र शास्त्रात फार महत्वपूर्ण अशी घटना दिलेली आहे. आम्ही पाहतो की उत्पत्तीच्या शेवटी आणि निर्गमाच्या सर्व पुस्तकामध्ये मला पाहायला मिळतं की इस्रायल लोक हे मिस्रामध्ये होते. किती वर्ष होते? किती वर्ष होते? अहो, इस्रायल लोक मिस्रामध्ये किती वर्ष होते? 430 वर्ष. ओके, भुले नाही. हालेलुया. 430 वर्ष ते होते आणि 430 वर्ष परमेश्वराने, प्रियांनो, त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सुरुवातीच्या
काही काळामध्ये की ज्या काळामध्ये त्यांची संख्या वाढत गेली आणि असा एक क्रूर एक शास्ता, एक राजा त्या ठिकाणामध्ये की जो योसेफाला ओळखत नव्हता, योसेफाबद्दल त्याला माहिती नव्हतं. हा शेवटचा टप्पा म्हणून आम्ही याच्याकडे पाहू शकतो. मोशेने इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं, तो त्याचा वेळ किती असेल जरा अंदाजे सांगाल मला कोणी? यस, मोशेने ज्या वेळामध्ये इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं त्या वेळामध्ये त्याचं वय किती असेल? ओके, किती? ओके ओके ओके, आणखी एनीबडी? साधारण वय किती असेल त्याचं? यस, जरा सिस्टर साठी जोरदार टाळायचं, जोरदार. आता ते 80 वर्ष कसं? तो 40 वर्षाचा असताना त्याने एका मिस्री सैन्याचा त्याने खून केला, त्याला जीव मारलं आणि तो निघून गेला. आणि नंतर तो आला मिद्यान देशातून, तो परत आला. त्यानंतर त्याचं ते 40 वर्ष त्या ठिकाणामध्ये राहिला आणि नंतर त्याला परमेश्वराने नेतृत्व दिलं. 40 80, सो 80 वर्षाचा असणारा हा मोशे म्हणजे हा शेवटच्या वेळेचा टप्पा म्हणून आम्ही या इस्रायल लोकांच्या जीवनाकडे आम्ही ज्या वेळामध्ये पाहतो, पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं. प्रेषितांची कृत्य याचा अध्याय 7 आणि वचन 17 ते 20 या ठिकाणामध्ये मी वाचतो. ऍक्ट चॅप्टर 7 वर्स 17 to 20 या ठिकाणामध्ये पवित्र परमेश्वराचं वचन आम्ही वाचूयात. मग देवाने अब्रामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसा जसा जवळ आला तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले. योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत असे चालले. तो राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्याची बालके जगू नयेत म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडिले, असे त्यांनी आपल्या पूर्वजांना छळले. त्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. त्याचे पालन पोषण 3 महिन्यापर्यंत त्याच्या बापाच्या घरी झाले. ओके, सो या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने अब्रामाला दिलेले जे अभिवचन आहे तो जो अभिवचन आहे ते अभिवचन पूर्ण होण्याचा समय जसा जसा जवळ आला, आम्ही सर्वजण म्हणूया जसा जसा वेळ जवळ आला. प्रियांनो, जसा जसा वेळ आपल्या जीवनामध्ये सुद्धा जवळ येतो ना, त्या वेळामध्ये आमच्या जीवनामध्ये आणखी समस्या वाढायला लागतात. जो समय आशीर्वादाचा परमेश्वराने दिलेला असतो ना, तो समय जितका जवळ यायचा ना तितक्या आणखी समस्या सुद्धा वाढायला लागतात. आणि इतक्या भयंकर समस्या या लोकांच्या जीवनामध्ये वाढल्या की त्यांची संख्या तर वाढली, परंतु असा एक शास्त्र आला, असा एक राजा आला की जो योसेफाला ओळखत नव्हता आणि त्याने तो राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्यांची बालके जगू नयेत म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले, असे त्याने आपल्या पूर्वजांना छळले. त्याच काळात मोशेचा जन्म झाला. काय झाला? सर्वजण बोलूयात, आणखी एकदा बोलूयात. केव्हा जन्म झाला? कोणत्या काळामध्ये? अहो, ज्या वेळामध्ये लोकांचा छळ होत होता ना त्याच काळामध्ये. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, जितका छळ, जितके संकट, जितक्या अडचणी, जितके दुःख, जितका त्रास, जितकी निराशा देवाच्या लोकांना होते ना, त्याच वेळामध्ये परमेश्वर त्याच्या लोकांची निर्मिती त्या विशेष कारणासाठी, विशेष गोष्टीसाठी परमेश्वर करत असतो. मोशेचा जन्म आता या लोकांच्या मुक्ततेच्या साठी प्रियांनो परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये केला आहे. हालेलुया. परंतु आम्ही पाहतो की मोशेचा जन्म या ठिकाणामध्ये होतोय त्या वेळामध्ये या सर्व लोकांना छळातून जावं लागतंय, संकटातून जावं लागतंय. आणि त्याच वेळामध्ये आम्ही पाहतो की मोशेचा जन्म झाला आणि किती हा क्रूर हा राजा असेल की ज्याने लहान लहान लेकरांची प्रियांनो क्रूरतेने त्याने हत्या केली. कित्येक लेकर त्याने मारून टाकलेत. अनेक इब्री लेकर त्याने मारून टाकण्याची त्याने फरमान दिला. आणि मी पाहतो की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा सुद्धा जन्म झाला त्या वेळामध्ये सुद्धा एक फरमान सोडण्यात आलं होतं.
2 वर्षाच्या आतल्या सर्व लेकरांना मारून टाकायचे, त्यांची सुद्धा कत्तल करायची. येशूचा जन्म ज्या वेळामध्ये झाला ना, त्या वेळामध्ये जवळपास राष्ट्रामध्ये, जवळपास सर्व देशामध्ये रोमी शासनाचं शासन होतं, जवळपास राष्ट्रांमध्ये. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म इस्रायलामध्ये झाला, बेथलेम या गावी झाला. आणि आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेचं जे रोमी शासन आहे ते अतिक्रूरतेने वागणारं असं शासन होतं. कारण सर्वात क्रूर शिक्षा करण्याची जी प्रथा आहे, क्रूर शिक्षा देणारं जर कुठलं शासन असेल तर ते केवळ एकमेव, जर इतिहास जर तुम्ही वाचला, इतिहास जर तुम्ही पाहिला, इतिहास जर तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला लक्षात येईल की ते रोमी शासन होतं. सगळ्यात क्रूर शासन देण्याचं काम प्रियांनो या रोमी शासनाने केलं. परंतु प्रियांनो, या रोमी शासनाच्या वेळामध्येच एक महत्वपूर्ण काही गोष्टी घडल्यात बरं का. हालेलुया. या गोष्टी याच्या अगोदर कधीच घडल्या नाही. रोमी लोकांनी रस्ते तयार केलेत. रस्ते जे तयार केलेत ना, हे रस्ते तयार करण्याचं काम रोमी शासनाच्या वेळामध्ये झालंय. हालेलुया. आणखी रोमी शासनाच्या वेळामध्येच टॅक्स कलेक्शन सुरुवात झालं. हालेलुया. रोमी शासनाच्या वेळातच पहिली जनगणना झाली. रोमी शासनाच्या वेळातच कालगणना सुरू झाली. हालेलुया. आता परमेश्वराला माहिती होतं, जर तुम्ही गणनाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही वाचाल ना, या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील की त्या ठिकाणामध्ये काळाची पूर्तता होण्याची वेळ असं म्हणलेलं आहे. हालेलुया. बोलू येशू मसीह की ज्या वेळामध्ये काळाची पूर्तता, काळाची ती परिपूर्णता होणार आणि त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि म्हणून प्रियांनो, ज्या ज्या वेळामध्ये संकट होतात, ज्या ज्या वेळामध्ये अडचणी निर्माण होतात, ज्या ज्या वेळामध्ये त्याच्या लोकांचा छळ होतो, परमेश्वर त्याच्या लोकांना, त्याच्या लोकांची मुक्ततेसाठी पाठवतो. हालेलुया. परमेश्वराने मोशेला इस्रायल लोकांच्या मुक्ततेसाठी पाठवलं. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म प्रियांनो अशा संकटाच्या वेळामध्ये झाला की जे लोक मसीहाची वाट पाहत होते. आणि मसीहा त्यांच्यासाठी या जगामध्ये जन्माला आला. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो की प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियांनो अनेक भागांमध्ये, अनेक देशांमध्ये, अनेक गावोगावी प्रभू येशू ख्रिस्त गेला. अनेक ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला. परमेश्वराला माहिती होतं की माझ्या पुत्राला वेगवेगळ्या ठिकाणामध्ये जायचंय, त्याच्यासाठी चांगला मार्ग पाहिजे, चांगला रस्ता पाहिजे. हा रस्ता तयार करण्याचं काम रोमी शासनाचा परमेश्वराने उपयोग करून घेतला. हालेलुया. सो ज्या कठोर जे शासक होऊन जे गेले ना, विशेषतः तर त्यांच्या वेळामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत. हालेलुया. सो आपल्या भारतामध्ये सुद्धा इंग्रज आले, परंतु इंग्रज आले, त्या इंग्रजांच्या मुळे प्रियांनो आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट आपल्या भारताला मिळाली, रेल्वे, ट्रान्सपोर्टेशन. ओके. जे ट्रान्सपोर्टेशन आहे ना, हे ट्रान्सपोर्टेशन त्यांच्या तंत्रज्ञानाने मिळालं. मी एक अशी बातमी मी ऐकली होती मागच्या दिवसांमध्ये. एका जिल्ह्यामध्ये एक पूल होता एका नदीवरती बनवलेला. आणि त्या नदीवरती असलेला पूल की त्याला काही वर्षांना अगोदर त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. आणि 100 वर्ष पूर्ण झाले याच्या कारणाने इंग्लंडवरतून त्यांनी भारत सरकारला पत्र पाठवलं की त्या पुलाची जी लाईफ आहे ती संपलेली आहे, आता तुम्ही दुसरा पूल तिथं बनवा. विचार करा की जे 1947 मध्ये भारत सोडून गेलेत त्यांचा परत काय संबंध आहे, परंतु त्यांच्या कामाची पद्धती आम्हाला कळते. कामाची पद्धती. जरी इंग्रजांनी भारतावरती राज्य केलं, जरी इंग्रजांनी फार कठोरतेने आपल्या भारताला वागणूक दिली, परंतु त्या वेळामध्ये अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून भारतामध्ये आल्या. असो, परंतु परमेश्वराचं प्रेम भारतावरती अधिक आहे. हालेलुया. ही कठोर शासनाच्या वेळामध्ये मला हीच गोष्ट सांगायची आहे की रोमी शासनाच्या वेळामध्ये सुद्धा ते शासन इतकं कठोर होतं की त्या वेळामध्ये त्यांनी अनेक
लेकरांची कत्तल सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळामध्ये केली. त्यांनी अनेक जे गुन्हेगार आहेत त्यांना वधस्तंभावरती खिळण्याचं त्यांनी मोठं शासन, क्रूर शासन म्हणून त्यांच्याकडे पाहायला गेलं. परंतु त्यांच्या वेळामध्ये रोड ट्रान्सफर असेल, या गोष्टी प्रियांनो, संशोधन असेल, वेगवेगळ्या अशा गोष्टी प्रियांनो त्या वेळामध्ये घडून आल्या. परंतु ज्या ज्या वेळामध्ये छळ होतो ना, त्या वेळामध्ये परमेश्वर त्याच्या लोकांना मुक्ततेसाठी पाठवतो. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्ही पाहतो की आपल्या देशामध्ये असेल, जगामध्ये असेल, अनेक ख्रिस्ती लोकांना छळाचा सामना करावा लागतोय. हालेलुया. अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय, अनेक दुःखांचा सामना करावा लागतो, अनेक कष्टांचा सामना करावा लागतो. आता आमच्यासाठी मोशे येणार नाहीये, आता आमच्यासाठी प्रेषित येणार नाहीये, तर आता परमेश्वराने आम्हाला त्या गोष्टीसाठी परमेश्वराने ठेवलेलं आहे, परमेश्वराने तयार केलेलं आहे. हालेलुया. किती जण विश्वास करताय? आता आमची वेळ आहे, आता आमची वेळ आहे की आम्ही देवाचं काम पुढे न्यावं, परमेश्वराचं काम आम्ही पुढे करावं. हालेलुया. आता एलिया येणार नाहीये, आता मोशे परत येणार नाहीये. हालेलुया. यहोशुआ परत येणार नाहीये, तर आता त्याने त्याचे लोक ठेवलेले आहेत. आम्ही प्रत्येक जण त्याचे आहोत. त्याने आमच्यावरती जबाबदारी दिलेली की आम्ही आमचं जे काम त्याने आमच्या जीवनामध्ये सोपवलेले ते काम आम्हाला करायचंय. आणि ज्या वेळामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या जगामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या माहिती आहे? आम्ही वाचूयात. आदामाच्या द्वारे अनेक गोष्टी आल्यात. आम्ही पाहिलं की पहिल्या आदामाच्या द्वारे प्रियांनो काय काय आलं? शाप आला, मृत्यू आला, आजारपण आलं, अनेक प्रकारची प्रियांनो अशा गोष्टी की ज्या गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये नव्हत्या त्या गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये आल्या. परंतु हा दुसरा आदाम म्हणलेला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे या जगामध्ये काय काय आला आम्ही वाचूयात. यशायाचं पुस्तक याचा अध्याय 9 आणि वचन 6 ते 7. आयझाया चॅप्टर 9 वर्स 6 and 7. येशू ख्रिस्ताच्या द्वारे या जगात काय आलं? कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. हालेलुया. सो प्रभूचं वचन आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे काय काय आलं. वचन सांगतं की त्याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये त्याला काय काय म्हणल्या गेलं? त्याला अद्भुत मंत्री म्हणल्या गेलं, त्याला समर्थ देव म्हणल्या गेलं, त्याला सनातन पिता म्हणल्या गेलं, त्याला शांतीचा अधिपती असं त्याला म्हणल्या गेलं. सो आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त अद्भुत मंत्री आहे. हालेलुया. आज अनेक प्रकारचे मंत्री आहेत. हालेलुया. वेगवेगळे मंत्री आहेत, परंतु अद्भुत मंत्री कोणीच नाहीये, फक्त माझा येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. कारण तो अद्भुत काम तो करणारा देव आहे. त्याने अद्भुत गोष्टी ज्या केल्यात ना, त्या अद्भुत गोष्टी, फार अद्भुत गोष्टी त्याने केल्या. पाण्याचा द्राक्षरस केला, हे अद्भुत आहे. मेलेल्या लाजराला त्याने जिवंत केलं, हे अद्भुत आहे. याईराच्या कन्येला त्याने जिवंत केलं, हे अद्भुत आहे. हालेलुया. कुष्ठरोग्याला त्याने बरं केलं, हे अद्भुत आहे. आंधळ्याला त्याने दृष्टी दिली, हे अद्भुत आहे. हालेलुया. अद्भुत अनेक गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने केल्या आणि म्हणूनच त्याला अद्भुत मंत्री म्हणल्या गेलं. तो समर्थ देव त्याला म्हणल्या गेलं. तो समर्थ कसा? हालेलुया. तो समर्थ कसा? ज्या गोष्टी मनुष्य असमर्थ आहेत त्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने केल्या. हालेलुया. एकदाच 5,000 लोकांना त्याने जेव घातलं. शिष्यांना त्याने म्हणलं की तुम्ही त्यांना जेव घाला, तुम्ही द्या. परंतु शिष्य काय म्हणले? आता प्रभूजी, आता आम्ही असमर्थ आहोत, या गोष्टी आम्ही नाही करू शकत. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं तुमच्याकडे काय आहे? त्याने म्हणल्या की आमच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. आता इतक्या 5,000 लोकांना पुरायला समर्थ होतं का? नाही, हे पुरं नव्हतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? त्या 5 भाकरी आणि 2 मासे, हालेलुया, 5 मासे आणि 2 भाकरी,
असं आहे का? मग हा, आता सगळे बघतायत माझ्याकडे. हा, 5 भाकरी आणि 2 मासे. याच्यासाठीच काय तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे पाहावं म्हणून मी हे बोललो. हा, बोले येशू मसीह की. 5 भाकरी आणि 2 मासे प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त आभार देऊन पित्याकडे आभार मानले की पित्या तू हे अन्न दिलंस, तुला धन्यवाद. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिलं आणि म्हणलं की आता हे तुम्ही लोकांमध्ये वाटा. आणि हे अद्भुत चमत्कार आम्ही पाहतो की 5,000 लोकांनी 5 भाकरी आणि 2 मासे त्यांनी खाल्ले. आणि किती टोपल्या उरल्या? आता इतका मोठा चमत्कार करायला शिष्य समर्थ होते का? नाही, ते असमर्थ होते. पाण्याचा द्राक्षरस करणं हे त्या लोकांना त्या वेळामध्ये शक्य होतं का? नाही. आणि म्हणूनच त्याला समर्थ देव म्हणलेलं आहे. हालेलुया. की त्याने पाण्याचा द्राक्षरस केला. मेलेल्या लाजाराला जिवंत करणं हे कोणासाठी समर्थ होतं का? नाही, असमर्थ होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सामर्थ्याचा अनुभव त्या ठिकाणामध्ये दिला. हालेलुया, हालेलुया. एका गरसेकराच्या त्या भूतग्रस्ताला पूर्णपणे आरोग्य देणं हे कोणासाठी समर्थ नव्हतं. आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गरसेकराच्या व्यक्तीला, पियानो त्या भूतग्रस्ताला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सामर्थ्याने बरं केलं. हालेलुया, हालेलुया. आम्ही पाहतो की एका मुलाला, प्रियानो, एक लहान मुलगा असतो आणि त्याला सुद्धा भूतग्रस्त तो असतो. आणि त्या ठिकाणामध्ये सर्व शिष्य, प्रियानो, असमर्थ होतात. आणि वचन सांगतं की शिष्य असमर्थ होतात भूतग्रस्त व्यक्तीला, त्या मुलाला बरं करायला. आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय करतो? मोठा चमत्कार करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने असमर्थता सामर्थ्यामध्ये बदलली. हालेलुया. शिष्यांनी अनेक प्रयत्न केले असतील. हालेलुया, केले असतील की नाही? किती शिष्य होते? थोडं जोरात आणखी एकदा. म्हणजे 12 प्रॅक्टिकल त्या मुलावरती झाले असतील ना, राईट? 12 जणांनी प्रयत्न केला असेल, परंतु तो मुलगा बरा झाला नाही. हालेलुया. असे काही येतात लोक ना, की आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो परंतु आम्हाला काय बरं वाटलं नाही, परंतु प्रभूकडे, आम्ही येशूकडे आलो, आता आम्हाला पूर्ण बरं वाटतंय. तो समर्थ देव आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्या मुलाला ज्या वेळामध्ये आणण्यात आलं, त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एंटरटेन नाही केलं त्याला. शब्दामध्ये त्याच्या ठाई असलेल्या भूताला प्रभू येशू ख्रिस्ताने घालवलं आणि तो मुलगा बरा झाला. आणि म्हणूनच त्याला काय म्हटलं गेलं? समर्थ देव, सनातन पिता. तो सनातन पिता कसा माहिती आहे? आम्ही ज्या वेळामध्ये प्रार्थना करतो, आम्ही प्रार्थना करतो अब्राहम, इसाक, याकोबाच्या देवा. अब्राहमाचा पिता कोण होता? परमेश्वर. इसाकाचा पिता कोण होता? परमेश्वर. आणि याकोबाचा पिता कोण होता? परमेश्वर. आणि आमचा सुद्धा पिता कोण आहे? परमेश्वर. तो त्यांचा सुद्धा पिता होता आणि आमचा सुद्धा पिता आहे. प्रियांनो, अनेक पिढ्या केल्यात परंतु पिता एकच आहे, परमेश्वर पिता. हालेलुया. तो ना बदलला, न बदललेला आहे, ना बदलणारा आहे. तो सनातन आहे, तो कायमचा आहे. फॉर एव्हर, फॉर एव्हर. तो कधीच बदलणार नाहीये, तो कायमचा असणार आहे. आणि म्हणून त्याला सनातन पिता म्हणलेलं आहे. आणि आणखी शांतीचा अधिपती. हालेलुया. शांती देणारा प्रभू येशू ख्रिस्तच आहे. आम्ही पाहतो की त्या शमरून स्त्रीच्या अंतःकरणामध्ये असलेली अशांती प्रभू येशू ख्रिस्ताने घालवली. जी स्त्री दुपारच्या वेळामध्ये उन्हातानामध्ये त्या विहिरीवरती आली आणि विहिरीवरती आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने तिला पाणी मागितलं. तिच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न घेऊन त्या विहिरीवरती ती आली होती. प्रभू येशू ख्रिस्ताचं संभाषण त्या स्त्री बरोबर होतंय आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर ते संभाषण झाल्यानंतर तिच्या अंतःकरणामध्ये ती चाहूल लागते की हाच तो मसीहा आहे, हाच तो ख्रिस्त आहे, हाच तो येशू ख्रिस्त आहे की जो ज्या मसीहाची आम्ही वाट पाहतोय, तो हाच तो मसीहा आहे. आणि त्या स्त्रीने जाऊन सर्व गावामध्ये जाऊन सांगितलं, चला
ज्या मस्याची तुम्ही वाट पाहताय ना, तो मस्या तो तर नाहीये ना, येऊन पहा. तिच्या अंतकरणामध्ये असलेले अनेक प्रश्न, अनेक प्रकारची अशांतता प्रभूने शांतीमध्ये बदलली. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो, आमच्या जीवनामध्ये असलेली अशांतता प्रभू नष्ट करतो, आमच्या जीवनातील असमर्थता तो प्रभू नष्ट करतो, आम्हाला तो सामर्थ्य देतो, आमच्या जीवनामध्ये त्याची कृपा प्रदान करतो. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू येणं म्हणजेच आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणं आहे. हालेलुया. आम्ही पाहतो यशाच्या पुस्तकात अध्याय 7 आणि वचन 14 आम्ही वाचूयात. आयझाया चॅप्टर 7 वर्स 14 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं. यशाया 7 आणि वचन 14. ह्यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल, आमच्या सानिध्य देव असे ठेवील. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताचं आणखी एक नाव आहे. काय? थोडं जोरात आणखी एकदा. इम्मानुएल. इम्मानुएल या शब्दाचा अर्थ काय? आमच्या सानिध्य, आमच्या बरोबर देव. कुठे? सर्वजण म्हणा, माझ्या बरोबर देव, माझ्या बरोबर देव, आमच्या बरोबर देव. जर आमच्यासाठी, आमच्या सानिध्य, आमच्या बरोबर आमचा देव आहे, तर आमच्या जीवनात कोणत्या प्रकारचे शाप, कोणत्या प्रकारचे प्रियांनो आजार, कोणत्या प्रकारचे विकार, कोणत्या प्रकारच्या चिंता, कोणत्या प्रकारच्या काळजी, कोणत्या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये राहू शकतील का? हालेलुया. ज्या वेळामध्ये परमेश्वराने या सृष्टीची निर्मिती केली, वचन सांगतं की या सृष्टीची निर्मिती ज्या वेळामध्ये परमेश्वराने केली, त्या वेळामध्ये सर्व पृथ्वीवरती काय होता? अंधकार होता. आणि अंधकाराच्या कारणानेच आम्ही ज्या वेळामध्ये अंधकारा संबंधी वाचतो की परमेश्वराने ज्या 10 पिढा पाठवल्या, त्या 10 पिढापैकी एक जी पिढा होती ती कशाची होती? अंधकाराची पिढा. वचन सांगतं की इतका भयंकर अंधकार होता की तो अंधार हाताला लागत होता. असं वचन आहे. स्पर्श म्हणजे अनुभव केला जाऊ शकत होता. इतका निबिड अंधकार तो होता, इतका भयंकर तो अंधकार होता. हालेलुया. परंतु इस्रायल लोक ज्या वस्तीमध्ये राहत होते ना, ज्या नगरामध्ये राहत होते, तिथं अंधकार नव्हता. हालेलुया. का बरं नव्हता? कारण परमेश्वर आपल्या लोक शत्रूंमध्ये परमेश्वर भेद करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो आपल्या लोकांसाठी पियानो विशेष ट्रीटमेंट देतो, विशेष. हालेलुया. वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी परमेश्वर त्यांना देतो. बऱ्याच वेळेस तुमच्याही जीवनामध्ये असा अनुभव तुम्हाला येत असेल की इतरांना तर मिळत नाही, मलाच कसं काय मिळतं, मलाच कसं काय प्राप्त होतं. हालेलुया. इतरांना मिळत नाही, माझ्यासारखेच येते, परंतु त्यांना नाही मिळत, मलाच कसं काय मिळतं. परमेश्वर तुमच्या बाजूचा आहे, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, तो सानिध्य आहे, तुमच्या सानिध्य आहे, तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून या प्रकारचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. हालेलुया. तुम्हाला तुमच्या बरोबर असलेले जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा 20,000 पगार आहे, तुम्हाला सुद्धा 20,000च पगार आहे. परंतु त्यांची इतकी चणचण होते की ते मध्यंतरीच इतरांना उसनं मागायला चालू करतात. परंतु तुमच्याकडे त्या 20,000मध्ये सर्व पुरून तुमचे उरतात सुद्धा. हे कसं आहे? कारण तो परमेश्वर तुमच्या सानिध्य आहे, तुमच्या बरोबर आहे. ज्या वेळामध्ये परमेश्वर तो प्रभू आमच्या जीवनामध्ये येतो ना, त्या वेळामध्ये आम्हाला तो यश देतो, बरकत देतो, आशीर्वाद देतो, शांती देतो, आरोग्य देतो, समृद्धी देतो. आणि ज्या ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे ना, त्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता आमच्या जीवनामध्ये तो केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळामध्ये प्रभू येतो ना, तर त्या वेळामध्ये सगळ्या समस्या निघून जातात. हालेलुया. जसं एखाद्या रूम मध्ये तुम्ही गेला आणि रूम मध्ये गेल्यानंतर एखादा मोठी रूम आहे, मोठा हॉल आहे, आणि त्या हॉलमध्ये कुठं खिडकी नाहीये, कुठं दरवाजा नाहीये, फक्त तुम्हाला एक छोटासा दरवाजा आत जायला. परंतु तुम्ही आत गेल्यानंतर तुम्ही लाईट लावता, त्या रूम मध्ये असलेला काय होतो? काय होतो?
तो अंधकार निघून जातो आणि तिथं पूर्णपणे प्रकाश प्रकाश होतो. त्या प्रकाशाला सांगण्याची गरज पडते का, चल अंधकारा तू निघून जा? नाही. त्या व्यक्तीला सांगावं लागतं का, अंधकारा तू निघून जा, आता इथं प्रकाश आलाय? नाही. ऑटोमॅटिक बटन दाबलं, अंधकार नष्ट झाला. येशू आला, समस्या निघून गेल्या. येशू आला, पाप नष्ट झालं. येशू तुमच्या जीवनात आला, शाप तुमच्या जीवनातून नष्ट झाले. येशू तुमच्या जीवनात आला, प्रियानो तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक अशांतता शांतीमध्ये बदलली. हालेलुया, हालेलुया. येशू तुमच्या जीवनात आला प्रियानो, त्याला सांगण्याची गरज नाहीये. त्या सगळ्या गोष्टी येशूच्या नावामध्ये, येशूमध्ये निघून गेल्या. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, येशू तुमच्या जीवनात आला तर तुमच्या जीवनातील सगळ्या गोष्टी बदलल्या. पवित्र शास्त्र आम्ही वाचतो प्रियानो, योहान कुशुवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 1 मध्ये या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. जॉन चॅप्टर 1 वर्स 1 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्ही वाचूयात. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता, शब्द देव होता. आणि त्याच अध्यायामध्ये वचन 14 सेम चॅप्टर वर्स 14, शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. तो पित्यापासून जन्मलेला, पित्यापासून आलेल्या एकुलत्या पुत्राचे गौरव असावे असा अनुग्रह सत्य यांनी परिपूर्ण होता. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त हा शब्द होता. केव्हा होता? प्रारंभी. प्रारंभी. तिथं शब्द जो आहे तो प्रारंभापासून आहे. आता हा प्रारंभ मुळामध्ये मी गेल्या दिवसामध्ये सुद्धा या वेळेबद्दल मी बोललो होतो, जर तुम्हाला आठवत असेल तर. वेळेची सुरुवात मुळामध्ये कधीपासून सुरुवात झाली? यस, वेळेची सुरुवात. माझा प्रश्न परत एकदा समजून घ्या. वेळेची सुरुवात मुळापासून कधी सुरुवात झाली? बाळासाहेब घड्याळ ज्या वेळेस तयार झाले त्यावेळेस. येस, माझा प्रश्न एकदा मी मांडतो की वेळेची गणना आहे ती केव्हापासून सुरुवात झाली? त्याच्या अगोदर टायमर होते, टायमर होते अगोदर. आपण पाहतो की ती वाळू थोडी थोडी पडते, तो टायमर आहे, राईट. परंतु त्याची सुरुवात, वेळेची सुरुवात केव्हा झाली? वेळ गणती करण्याची सुरुवात केव्हापासून झाली? ओके, ती कालगणना आहे. मी वेळ विचारतोय. काल आणि वेळ, वेळेची गणती एका तासामध्ये, एका दिवसामध्ये किती तास आहेत? 24. आणि एका महिन्यामध्ये किती दिवस आहेत? वर्षामध्ये किती दिवस आहेत? 365. महिन्यामध्ये 30 किंवा 31, बरोबर आहे, किंवा 28 किंवा 29. ओके. परंतु मी वेळेबद्दल विचारतोय, मी काळाबद्दल विचारत नाहीये, मी दिवसांबद्दल विचारत नाहीये. कालाची गणना प्रभू येशू ख्रिस्तापासून झाली, परंतु वेळेची जी गणना आहे, वेळेची गणना ज्या वेळेस परमेश्वराने सूर्य, चंद्र, ताऱ्याची निर्मिती केली तेव्हापासून वेळेची गणना सुरू झाली. बरोबर आहे. कारण वचन सांगतं की अंधकार झाला व प्रकाश झाला. तो पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस, 6वा दिवस असं म्हणलंय. बरोबर आहे. तेव्हापासून वेळेची गणना सुरू झाली आणि काळाची गणना येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून झाली. इतिहासाचं पुस्तक. ऍक्च्युअली मी इतिहासाचाच मी स्टुडंट आहे. असं सो या ठिकाणामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट की प्रारंभी शब्द होता. आणि हाच प्रश्न मी मागच्या सभेमध्ये मी बोललो की अनेक जण प्रश्न करतात, अनेक जणांना प्रश्न पडतात की मग परमेश्वराची जी उपस्थिती आहे ती केव्हापासून होती? याचं काहीतरी टाइम पिरियड असेल. प्रश्न येतो ना. हीच गोष्ट मी बोललो होतो मागच्या सभेला की परमेश्वराची उपस्थिती कधीपासून असेल, त्याला टाइम पिरियड नाहीये.
ऍक्च्युली टाइमची जी सुरुवात आहे, वेळेची जी सुरुवात आहे, त्या निर्मितीच्या वेळापासून सुरुवात झाली. तो परमेश्वर त्याचा आरंभ कधीच आहे कोणालाच माहिती नाहीये. बिकॉज ही इज बिगिन. तो सुरुवात आहे, तो आदी आहे, तो अंत आहे, तो आरंभ त्याला म्हणलाय. अल्फा आणि ओमेगा त्याला म्हणलेला आहे. तो सुरुवात आणि शेवट तोच आहे. आम्ही हा प्रश्न कधीच मनामध्ये आणूही नाही शकत की त्याला कोणत्या वेळापासून परमेश्वर असेल. नो टाइम पिरियड. हालेलुया. तो स्वतः सगळं काही आहे. हालेलुया. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती तो आरंभापासून तो शब्द परमेश्वराबरोबर देवासह होता आणि तो शब्द देव होता. हालेलुया. तो शब्द देव होता आणि तोच शब्द या भूतलावरती त्याने देह धारण करून आला आणि त्याने देह धारण करून तो पित्यापासून आलेला एकुलता एका चे गौरव असावे असा अनुग्रह सत्य यांनी परिपूर्ण होता आणि तोच शब्द या जगामध्ये आला. हालेलुया. तो शब्द या जगामध्ये आला की ज्या वेळामध्ये क्रूर शासन होतं, त्या वेळामध्ये तारणारा जन्माला आला, त्या वेळामध्ये इमानुएल जन्माला आला की त्याने लोकांमध्ये येऊन वस्ती करावी, लोकांना शांती द्यावी, लोकांना त्याने कृपा द्यावी, लोकांच्या जीवनामध्ये त्याच्या मार्फत मिळणाऱ्या अशा गोष्टी द्याव्या की शांती असेल, समर्थ असेल, सनातन पिता असेल, अद्भुत गोष्टी असतील. या सगळ्या गोष्टी देण्यासाठी, तारण देण्यासाठी, उद्धार देण्यासाठी, सार्वकालिक जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात येतो त्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये या सगळ्या आशीर्वादाला तो देतो. एक शेवटलं वचन आम्ही वाचूयात. प्रगटीकरण याचा अध्याय 19 वचन 11 ते 13. रिव्होल्यूशन चॅप्टर 19 वर्स 11 to 13. 19 11 ते 13. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्याय निवाडा करीतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालासारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. हालेलुया. काय शब्द त्याला देण्यात आलं होतं? कोणतं नाव त्याला देण्यात आलं होतं? देवाचा शब्द. आणि देवाचा शब्द कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. की जो शब्द ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो त्याच्या ठाई असलेल्या सर्व समस्या असतील, पाप असतील, दुर्बलता असतील, दोष असतील, त्याच्या ठाई असलेल्या प्रियांनो कोणत्याही अशा गोष्टी की ज्या गोष्टी तो मनुष्य घेऊन चालतो त्या सगळ्या गोष्टी येशूच्या द्वारे प्रियांनो नष्ट होतात. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो आज प्रभू जर तुमच्या जीवनात आलेला आहे, येशू तुमच्या जीवनात आहे, तर प्रियांनो या सर्व ज्या गोष्टी आहेत, आजारपण, विकार असतील, पाप असतील, अडचणी असतील, दुःख असतील, निराशा असतील, या सगळ्या गोष्टी येशूच्या द्वारे काय झालेल्या आहेत? नष्ट झालेल्या आहेत. फक्त आम्हाला विश्वास करायचा आहे. परंतु पाळक साहेब थोडं थोडं दुखतच आहे. हालेलुया. अजून जरा चांगली प्रार्थना करा. हालेलुया. थोडी कळकळून प्रार्थना करा. प्रियांनो, आम्ही जसं स्वीकारतो ना तसं आम्हाला मिळतं. आम्ही विश्वासाने स्वीकारूया. येशू माझ्या जीवनात आहे, आशीर्वाद माझ्या जीवनात आहे. येशू माझ्या जीवनात आहे, शांती माझ्या जीवनात आहे. येशू माझ्या जीवनात आहे, निरोगीपणा माझ्या जीवनात आहे. येशू माझ्या जीवनात आहे, आनंद माझ्या जीवनामध्ये आहे. येशू माझ्या जीवनात आहे, एकत्रितपणा, प्रेम, विश्वास माझ्या जीवनात आहे. हालेलुया. कारण येशूच्या द्वारे आमच्या जीवनात या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेल्या आहेत. पहिल्या आदामाच्या द्वारे आलेल्या सगळ्या गोष्टी येशूच्या द्वारे नष्ट करण्यात आल्या आणि येशूच्या द्वारे प्रियांनो प्रत्येक ज्या गोष्टी आमच्याकडे नव्हत्या त्या गोष्टी त्याने आम्हाला देव केलेल्या आहेत. प्रभू परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलेलं आहे, तुम्ही इतरांना सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. आणि
हे व्हिडिओज तुम्ही नक्की इतरांसाठी शेअर करा, लाईक करा आणि हे चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही आमच्याकडे कळू शकता. 7776837128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळवा. 7776837128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती नक्की तुम्ही आमच्याकडे कळवा. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. आणि या सेविकायला तुम्ही नक्की सपोर्ट करा. तुमच्या देण्याद्वारे, तुमच्या प्रार्थनेद्वारे परमेश्वर ही सेविकाय अधिक वृद्धिंगत करेल, आशीर्वादित करेल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू. प्राइज लॉर्ड.